नमस्कार नरेंद्र. गेल्या वेळी आपण गेल्या पॉडकास्टच्या शेवटी आपण त्या दिवशी खेळांबद्दल बोलत होतो आणि आपण असं म्हटलं की पुढच्या वेळी आपण क्रिकेटच्या आणि खेळांच्या काही गप्पा पुढे चालू ठेवू. पण दरम्यानच्या काळात मला असं वाटलं की एखाद दोन काही सिरियस टॉपिक्स आपल्याला हँडल करायला हरकत नाही बर आणि त्यांच्याविषयी चर्चा करायला हरकत नाही. त्यातला एक टॉपिक एक विषय जो आहे तो माझ्या मनामध्ये गेले वर्षभर घोळतोय आणि त्याच्या संदर्भात काल परवा एका वर्तमानपत्रामध्ये मी कुठेतरी वाचलं, एका कुठेतरी आर्टिकलमध्ये, आणि मला असं परत मनात आलं की नाही, ह्या विषयावर जेवढ्या लवकर आपण बोलू तेवढं चांगलं, आणि खेळासारखे विषय आपण नंतर कधीही हाताळू शकतो. तर हा विषय म्हणजे ह्याला हा एक स्पेसिफिक शब्द स्वीडिश भाषेतला आहे. तर त्या शब्दाला डोस्टॅड निग असा तो शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर त्याला डेथ क्लिनिंग बर असं म्हणतात. म्हणजे मृत्यूपूर्वीची सफाई किंवा मृत्यूपूर्वीची शुद्धी असं म्हणता येईल पाहिजे. तरी कसल्या प्रकारची सफाई आणि कसल्या प्रकारची शुद्धी आहे, तर याच्यामध्ये आपल्याकडे जास्त चांगला शब्द कदाचित आपण त्याला निर्वानिरव असा पसारा आवरणं आपण जे म्हणतो, तर एक जाण्याआधीची निर्वानिरव जी असते, तर त्या संदर्भात मला असं वाटतं की बोलणं खूप आवश्यक आहे. आमच्या घरामध्ये गेल्या वर्षी माझ्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाच्या मेव्हण्याचा मृत्यू झाला. असे अचानक काही दुर्दैवी प्रकार आमच्या घरात घडले आणि त्या दोन्ही वेळी माझ्या लक्षात असं आलं की ही मंडळी जरी त्यांच्या साठीमध्ये साधारण होती, तरी मृत्यू मरण हा असा विषय आहे की माणूस हे ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही की आता मी या वयात आलेलो आहे, तर आता मला या विषयाची तयारी थोडीशी करायला हरकत नाही, असं होत नाही. आणि मग अगदी 30शीत आणि 40शीत असताना तर आपल्याला ती जी भावना आहे किंवा ती जी जाणीव आहे ती होत सुद्धा नाही, कारण तुम्ही करिअर म्हणा, संसार म्हणा, बाकीची कामं याच्यामध्ये तुम्ही बिझी असता. 50शी नंतर 60 नंतर लोकांनी ह्या विषयाचा विचार थोडा थोडा करायला पाहिजे. पण हल्लीच्या काळामध्ये आता आपण जिथे ज्या देशात राहतो त्या देशात आपल्याला माहितीये की म्हातारपणाची सोय करण्याच्याच विचारामध्ये, म्हणजे म्हातारपण कसं जाणार आणि म्हातारपणाची सोय कशी करायची या विचारामध्येच सगळे 50शीचे 60चे लोक असतात. इतकंच नाही तर 20शी पासून आणि 30शी पासून लोक आपल्या 60 नंतर आपला कसा काय उदरनिर्वाह चालवायचा या चिंतेमध्ये आणि चिंतनामध्ये असतात. तर हा जरा विषय त्याच्याही पुढचा आहे. तो म्हणजे आपण आयुष्यभर जी काही माया जमवतो, जो काही संसार जमवतो, जो पसारा जमवतो, त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ मला लक्षात आलं, माझी आई 7-8 वर्षांपूर्वी गेल्यानंतर मी तिची बॅग, तिचं कपाट वगैरे जेव्हा बघायला लागलो, तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, आता एक उदाहरण द्यायचं म्हणजे तिने तिच्या लग्नाआधी माझ्या वडिलांना लिहिलेली काही पत्र होती, बर किंवा लग्नानंतर माझ्या जन्माच्या आधी आम्ही भावंड लहान असताना लिहिलेली काही पत्र ती तिने आणि वडिलांनी अतिशय जपून अक्षरशः तारीखवार व्यवस्थित ऑर्गनाईज करून इतकी वर्ष सांभाळली. आता तिच्या मृत्यूनंतर ती पत्र तिच्या मुलांनी बघावीत किंवा नाही बघावीत, हा आता तसा एक हा डेटा प्रायव्हसीचा प्रश्न आहे. आणि केवळ मी तिचा मुलगा आहे किंवा आम्ही भावंड तिचीच मुलं आहोत याचा अर्थ आमच्या आई वडिलांचा एकमेकांमधला पत्रव्यवहार वाचण्याची आमच्याकडे परवानगी आहे असं मला वाटत नाही, तेव्हाही मला वाटलं नाही. त्यामुळे मी तसा विवंचनेत पडलो की या पत्रांचं काय करायचं. बरं, आता ती पत्र कचऱ्यात टाकायची, श्रेड करायची, जाळून टाकायची, हे काहीही करायला माझं मन धजवेना. कारण नाही म्हटलं तरी आई बाबांच्या अतिशय चांगल्या आठवणी, ते जेव्हा प्रेमात पडले असतील, त्यांचं लग्न झालं असेल, त्यांच्या संसाराच्या सुरुवातीच्या, ह्या त्या सगळ्या पत्रांमध्ये होत्या. आणि त्या आठवणी त्या तुम्ही कारण त्या एकदा त्या श्रेड केल्या की झालं,
बरं त्या डिजिटाईज कराव्या का? म्हणायला त्या डिजिटाईज करायची परवानगी मला ना माझ्या वडिलांनी दिली ना आईने दिली. आता हा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. बरं हीच गोष्ट जशी माझ्या आई वडिलांच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत आहे तशी पुढच्या पिढीच्या दृष्टीने सुद्धा माझं वय आज 60च्या पुढे आहे. माझी आणि माझ्या बायको मधली जी काही पत्र असतील तर ती पुढे समजा उद्या मला काही झालं तर ती पत्र कुणाच्याही हाती लागलेली मला चालतील का? ती माझ्या मुलीच्या हाती लागलेली मला चालतील का? आणि ती अगदी माझ्या जवळची मित्रमंडळी म्हणा किंवा माझे सासू सासरे असतील, अगदी घरातली माणसं. पण प्रायव्हेट पत्र त्यांनी बघणं हे कदाचित मला नको. पण माझ्याकडे असे काही कागदपत्र आहेत की जे मला असं वाटतं की माझ्या मृत्यूनंतर मला ते 4 ठिकाणी 4 लोकांना ते माहीत असावेत की याचं बिल इथे आहे, यांनी घराचे कागद इथे ठेवले आहेत, यांनी इन्शुरन्सचे कागद इथे ठेवले आहेत. म्हणजे माझ्या पसाऱ्यामधला काही पसारा असा आहे जो मला मी जायच्या आधी इधर नष्ट करायला पाहिजे किंवा तो अशा कुठल्या तरी व्यक्तीच्या ताब्यात द्यायला पाहिजे की तो अतिशय सेफ राहील. माझी जर माझ्या आयुष्यातली काही सिक्रेट्स असतील तर ती सेफली त्यांची काळजी घेतली जाईल. अशी काही कागदपत्र आहेत की ज्या कागदपत्रांना पुढे त्यांचे काही व्यवहारासाठी लागणार असतील तर ती योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील. आणि अशी काही कागदपत्र आहेत की ज्यांचा कुणालाही काही उपयोग नाही. तर मग त्याचं करायचं काय? कारण मला त्याचा उपयोग आहे की नाही किंवा माझ्या दृष्टीने त्याच्यामध्ये किती भावनिक मूल्य त्या वस्तूंमध्ये मी ढिगभर वस्तू जमवलेल्या आहेत समजा. तर माझ्या मुलीला जर उद्या असं वाटलं की आपण ही वस्तू टाकू शकत नाही कारण बाबाच्या भावना याच्यामध्ये आहेत, तर म्हणजे मग तिने ते कुठे ठेवायचं? मग तिने तिच्या गॅरेजमध्ये ठेवायचं, तिने फेकून द्यायचं का, माझी आठवण म्हणून लोकांना वाटायचं? हा सगळा विषय अतिशय नाजूक आणि म्हणजे मला असं वाटतं की या विषयावर आपण संवाद चालू करायला पाहिजे. आणि आपल्याकडे या विषयावर संवाद होत नाही. डेन्मार्क या देशामध्ये या विषयावर लोक बोलतात आणि म्हणूनच डेथ क्लिनिंग किंवा डोस्टॅग्निग हा शब्द त्यांच्याकडे रूढ आहे. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या दर्शकांसाठी आज निदान या गोष्टीचा किमान उल्लेख तरी सुरू करू आणि याच्यावर कितीतरी वेळा आपल्याला या विषयावर बोलावं लागेल असं मला तरी वाटतं. हो, बऱ्याच पातळ्या आहेत या विषयाला, पण त्यातला एक मुद्दा म्हणजे प्रॅक्टिकल त्याचा उपयोग किंवा जे कागदपत्र पुढे लागणार आहेत हो त्याचा निर्विवादपणे त्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु जर हयात असताना एखाद्या माणसाने त्याच्या आजूबाजूची त्यांनी जे वस्तूंचा साठा करून ठेवलेला आहे तर कुठंतरी त्यातला मुद्दा असा की आपल्या हयातीतच त्यातल्या कुठल्या गोष्टी टाकून द्यायच्या आणि कुठल्या पुढं पाठवायच्या याचे निदान विचार प्रक्रिया चालू होणं आवश्यक आहे. बरोबर. हा त्यातला मुद्दा आहे. याचं प्रॅक्टिकल कारण एक असं की जसं तू म्हणालास तसं हे धर्मसंकटात पुढच्या पिढीला लोटणं हे बरोबर नाही. बरोबर. कारण सगळंच गेलेल्या माणसाचं जवळ ठेवलं तर घरात अडगळ वाढते, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर, आणि सगळं फेकून दिलं तर मग भावानं दुखावतात. त्यामुळे या संभ्रमामध्ये पुढच्या पिढीला टाकण्यापेक्षा हयात असतानाच त्या माणसाने जर सुरुवात केली की या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्यात असे म्हणलेले की म्हणजे कुटुंबाच्या आयुष्यावर तुम्ही बोला, हा एककल्ली निर्णय घ्यायची गरज नाही की आपली कागदपत्र, आपले फोटोग्राफ, असं म्हणलेले की ज्यात आठवणी ताज्या राहतात, उदाहरणार्थ फोटोग्राफ किंवा कागदपत्र की ज्याला एक पर्सनल सेंटिमेंटल भावनिक मूल्य आहे, तर अशा गोष्टी एखाद्या वेळेस ठेवल्या तर चालू शकतील. कुटुंबाला जर असं वाटलं की नाही बाबा किंवा आई तुमचे हस्ताक्षरातली गोष्टी आम्हाला पाहिजेत, तर या गोष्टी त्यांच्याबरोबर पण शेअर करता येतात की या ठेवलेल्या आवडतील. पण एवढंही बाकीच्या ज्या 100 गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाकायला लावण्यापेक्षा माझ्याच हयातीत मी त्या फेकून देतो. आणि यातला एक मुख्य मुद्दा असा की खरं म्हणजे ही उपरती कायमच व्हायला पाहिजे, पण निदान आयुष्याच्या शेवटी तरी व्हायला निश्चितच पाहिजे की आपण फार संचय करून ठेवतो आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याची आपल्याला खरं तर गरज वाटत नाही. म्हणजे ज्या वस्तू साधारणपणे वर्षभर वापरल्या गेलेल्या नाहीयेत त्या फेकून द्यायची सवय लावणं हे एक फार असं मोकळं वाटण्यासाठी फार उपयोगी आहे.
त्याच्यामध्ये एक भाग मला महत्वाचा वाटतो, कारण आता तू जे म्हणालास की हा शेवटी तरी म्हणजे लोकांनाही जाणीव व्हायला पाहिजे. तर तिथे प्रॉब्लेम काय होतो, म्हणजे किमान मला तरी बऱ्याचदा असं जाणवलंय की तुम्ही जर हे लोकांना 30व्या 40व्या वर्षी करायला सांगितलं तर लोक म्हणतात की नाही नाही, आता हे करायची काही जरूर नाही, इट इज टू सून. आणि हा म्हणता तुम्ही 60मध्ये 70मध्ये येता, देन इट इज टू लेट. बरोबर आहे. तर ते टू सून आणि टू लेट यांच्यामधला जो एक बॅलन्स आहे, हा कसा काय जमवायचा, हे पण एक कौशल्याचा भाग आहे. कौशल्याचा भाग आहे. आणि स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो की अशा गोष्टी थोड्या टाकून दिल्या किंवा कुठं देऊन टाकल्या की ज्याची आपल्याला खरंच तशी गरज नाहीये, तर इतकं मोकळं वाटायला लागतं. आणि 4-6 महिन्यात लक्षात येतं की त्यांच्यापासून आपलं काही अडलं नव्हतं. म्हणजे यातला एक आता विनोदी किस्सा सांगतो. माझा शरद नावाचा जो मित्र आहे तो आता आफ्रिकेत राहायला गेलेला आहे. हो, पण माझा सगळ्यात मोठा भाऊ एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्यांनी नवीन जागा घेतली. बर, तर ते सामान हलवायला मदत करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. तर तो भावानी त्याचं सामान, त्याचं म्हणजे तो त्याचं वेगळं हलवत होता त्याच्या कुटुंबाबरोबर, आणि आमचं वेगळं, आम्ही रिक्षा स्कूटर अशाने ते आमच्याकडून आम्ही दोघं ते हलवत होतो. तर अशा 2-3 ट्रिप्स झाल्यावर या शरद तो थोडा इम्पेशंट माणूस आहे. तर 2 ट्रिप झाल्यावर तो म्हणाला, काय एवढी सगळी अडगळ करून ठेवलेली. तर मी त्याला एवढंच म्हणलं की तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण ही चर्चा तू माझ्या भावाशी कर, का मला ते विचारण्यात अर्थ नाही. मला सगळीच अडगळ वाटते, पण हे त्याच्याशी बोल. तर त्याला एक तर ते दुपारचं ऊन होतं, त्याचं नीट जेवण झालं नव्हतं, आणि त्याला एकंदरीतच राग आला होता. त्यामुळं तिसरी रिक्षेतून आम्ही ट्रिप करताना ते सामान उचलताना त्याला फार वाटलं की हे सगळंच चुकीचं आहे. तो म्हणला, आता तुला काही घेणं नाही ना? म्हणलं मला घेणं नाही. तो म्हणला, आता ही माझी जबाबदारी आहे. त्याने रिक्षा त्या सेनापती बापट रोडवर, त्यावेळी तो एवढा बिझी नव्हता, एका कोपऱ्यात अशी मोकळी जागा, म्हणजे उकिरड्यासारखंच होतं ते, तिथे रिक्षा थांबवली. तो म्हणलं 1 मिनिट थांबला. आणि त्यांनी असं मोठे हात पसरून त्याच्या मिठीमध्ये जेवढं सामान आलं ते काय न बघता ते घेऊन त्यांनी त्या कचऱ्यात तिथे फेकून दिलं. आता चला पुढं म्हणला. तो ते रिक्षावाले बघायला, तो म्हणला हो, तो म्हणला तुम्ही पुढं चला. आता पुढं काय झालं, तो म्हणला तू काही बोलू नकोस. म्हटलं मी बोलणार नाही. त्याच्या बरोबर त्यानंतर ती नवीन जागा त्याने घेतली, आणि त्याचं 1 वर्षाने जेव्हा त्यांनी काहीतरी ती अॅनिव्हर्सरी साजरी केली, तेव्हा शरदने त्याला सांगितलं की तुझ्या बऱ्याच गोष्टी आम्ही त्या उकड्यात 1 वर्षापूर्वी फेकल्या होत्या. त्याला माहिती पण नव्हतं. तर त्याला आठवेना की नक्की काय फेकलं होतं. म्हणजे ही त्यातली गमतीची बाजू आहे. कमाल आहे, कमाल आहे. याच्यामध्ये आपण गोष्टी जमवत असतो, होर्डिंग करत असतो गोष्टींचं. याच्यामध्ये आणखीन एक होर्डिंग आपण गेली काही वर्ष सगळे करतायत आपल्यापैकी. म्हणजे हा तुझ्यातला माझ्यातलाच म्हणजे गोष्ट नाहीये ही. जगातली बहुतेक माणसं डिजिटल डेटाचं होर्डिंग करतात. आणि आपल्याकडच्या भारतातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना, पुण्या मुंबईच्या लोकांना तरी चांगलंच माहिती आहे की तुम्ही तुमचं व्हॉट्सअप अकाउंट बघा, तुम्ही 10 वर्ष मागचे फोटो, मेसेजेस हे ठेवलेले असतात. किती वेळा आपण व्हॉट्सअपच्या अकाउंटला जाऊन असा विचार करतो की जरा 3 वर्षापूर्वी व्हॉट्सअपवर कोणी काय पाठवलं होतं मला बघायचंय. याचं कारण दिवसाकाठी लोकांना 200-200, 500-500 मेसेजेस येतात. तर तुम्ही कालचे मेसेजेस बघू शकत नाही. तुम्ही 2 वर्षाचे कुठले, मग 2 वर्षाचे मेसेजेस, फोटो, कुणी काहीतरी व्हिडिओ पाठवलेले, कुठलं तरी काहीतरी पोस्ट असेल, ते आपण डिलीट का करत नाही? म्हणजे आपण व्हॉट्सअप सुद्धा क्लीन करत नाही, तर बाकी गोष्टींचा तर विचारायलाच नको. कारण जी गोष्ट, आणि व्हॉट्सअप क्लीन न केल्यामुळे आपला फोन नीट चालत नाही, फोनवर कॉल्स येत नाहीत बऱ्याचदा, कितीतरी गोष्टी, मग तो फोन नवीन घ्यायला लागतो. पण व्हॉट्सअपचे जुने मेसेजेस लोक फार कमी मंडळी डिलीट करतात. माझ्या पाण्यात तरी असं बऱ्याचदा आहे की मला बऱ्याचदा लोकांनी विचारलंय, अरे या जुन्या इमेजेस डिलीट कशा करायच्या, कारण आम्हाला माहिती नाही डिलीट कशा करायच्या. पण हा डिजिटल डेटा जो फेसबुकवर असेल, व्हॉट्सअपवर असेल, तुम्ही कुणाला काहीतरी मेसेजेस पाठवलेले असतील, तर आपण गेल्यानंतर लोकांना हे लक्षात येत नाहीये की आपण आपला फोन फेकून दिला, याचा अर्थ तो डिजिटल डेटा आपल्या बरोबर त्या स्मशानभूमीत गेला, असं होत नाही. डिजिटल डेटा लिव्हज फॉर एव्हर, अनलेस अँड अनटिल कुणीतरी त्याला तुम्ही वाईप आउट केल्याशिवाय तो डेटा तो कुठेच जात नाही.
मग तो डेटा आपण जर तो तयार केलेला असेल तर तो डेटा डिलीट करण्याची, काढून टाकण्याची आपली जबाबदारी आहे. आणि नाहीतर काय आहे की तो डिजिटल कचरा हा कुठे ना कुठेतरी राहतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. कारण या सगळ्या डिजिटल कचऱ्यामध्ये कुठे ना कुठेतरी तुमच्या बँक अकाउंटचा नंबर असेल, तुम्ही कुणाला काहीतरी महत्वाची माहिती कळवली असेल, तुमचा वायफायचा पासवर्ड कदाचित एखाद्या मित्राला तुम्ही दिला असेल, हा फोन उद्या कुणाच्या हाती लागला, तो डिजिटल डेटा कुणाच्या हाती लागला तर तो लागेलच असं नाही, पण आपली काही प्रायव्हेट इन्फॉर्मेशन, आपल्याबद्दलची प्रायव्हेट माहिती आपण गेल्यानंतर कुणाच्या हाती जर लागली तर ते त्याचा कसा दुरुपयोग करतील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण जिवंत असताना आणि आपलं सगळं डोकं, तब्येत, आरोग्य शाबूत असताना ह्या डेटाची विल्हेवाट आपल्याला लावणं आवश्यक आहे. हा पसारा आपण आवरला पाहिजे. पूर्वीच्या काळी हे इश्यूज येत नव्हते, कारण पूर्वी लोक जेव्हा म्हणायचे की आम्ही वानप्रस्थाश्रमात चाललो आणि संन्यासाश्रमात चाललो, तेव्हा ना डिजिटल डेटा होता, ना लोकांकडे 3 बेडरूम आणि 4 बेडरूम आणि असं काही नव्हतं. त्यामुळे आणि जे काही होतं त्यामागे कल्पना हीच आहे की जे काही तुमच्याकडे आहे ते एका विशिष्ट वयानंतर तुम्ही ते सगळं सोडून आता वानप्रस्थाश्रम स्वीकारा, संन्यासाश्रम त्याच्या पुढचा. मग कन्सेप्ट त्याच्या मागची तीच आहे की जिथे जागतेपणी ते सोडून द्यायचं, बंद सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आणि ते केलं जात नाही. याचं कारण आपल्याला, आपण हळूहळू काय असतं की लोक असं म्हणतात जसं की हळूहळू आपण जेव्हा त्या वस्तू घेतो तेव्हा आपला थोडा कंट्रोल असतो, हळूहळू त्या वस्तू आपल्याला कंट्रोल करत असतात आणि मग ते सोडवत नाही तुम्हाला. म्हणजे एखादी जुनी गोष्ट, मी कितीतरी घरांमध्ये भारतात, अमेरिकेत सुद्धा असं बघितलंय की जुना रेफ्रिजरेटर गॅरेजमध्ये ठेवलेला असतो. तो 15 वर्षांपूर्वी घेतलेला रेफ्रिजरेटर तो आता थंड पण होत नाही. तर मी एका मित्राला माझ्या याबद्दल विचारलं होतं की अरे या रेफ्रिजरेटर मध्ये म्हणजे हा चालतो का? तर तो म्हणाला नाही, चालत नाही. मग याच्यात तू काय? तर तो म्हणाला अरे नाही म्हणलं तरी कपाट आहे, पुढे मागे कपाट म्हणून वापरू शकतो. शीत कपाट नाही, निदान कपाट आहे. शीत कपाट नाही तर कपाट आहे. आता विचार स्तुत्य आहे, पण हे करणं म्हणजे मला भावना समजू शकतात, पण हे चुकीची गोष्ट आहे. आणि त्यामुळे योग्य वेळी वस्तूंची विल्हेवाट लावणं. आणि कारण आज तुम्ही रेफ्रिजरेटरचं म्हणताय, उद्या तुमच्या घरामध्ये काहीतरी लॉन्ड्रीचं मशीन असेल, अजून तुमच्या घरामध्ये असेल. लोकांच्या घरामध्ये अमेरिकेत आपण कितीकदा बघतो की बॅकयार्डला जुन्या गाड्या 50-50 वर्षापूर्वीच्या अशा जंकयार्डला ठेवल्यासारख्या असतात. म्हणजे मी हे समजू शकतो की तुम्हाला भूतकाळापासून पटकन लांब जाता येत नाही, पण त्याच्यात तुम्ही इतके जर अडकून गेलात आणि तो अक्षरशः भूतकाळ, म्हणजे भूतकाळाच्या सुंदर भावना जपणं गोष्ट एक वेगळी गोष्ट आहे. आणि जुना रेफ्रिजरेटर आणि जुनं फर्निचर हे फेकून न देता येणं, जुन्या गाद्या फेकून न देता येणं, दॅट इज अ सिकनेस असं मला तरी. नाही, हे बरोबर आहे. समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी एवढंच सांगितलेलं आहे. या वस्तून व्हॉट्सअप ठेवा असं ते नाही म्हणले होते. आणि ते बरोबर आहे. म्हणजे चांगले तुमचे विचार मागे राहावेत, बाकी वस्तू राहू नयेत. यातला एक प्रसंग आठवतो, ही पुण्यातली घटना आहे म्हणून मला आठवली. ते बाबा महाराज सहस्त्रबुद्धे त्यांचा तो मठ त्या फर्ग्युसन कॉलेजच्या बाजूने त्या वडारवाडीतून जो रस्ता जातो त्या रस्त्यावर तो बाबा महाराजचा मठ आहे. आणि त्यांची एक त्यांच्या चरित्रात आठवण आहे. आणि ते म्हणजे फार जुन्या कालचे नव्हते, म्हणजे असे 80-100 वर्ष इतक्या वर्षापूर्वीचेच ते होते. तर असं सांगतात त्यांच्या चरित्रात की त्यांच्या एका शिष्याला, तो अगदी चांगला सद्गुणी होता, पण सामान जमवायची त्याला फार म्हणजे त्याला व्यसन होतं. होर्डिंग हे त्याचं व्यसन होतं, बाकी सगळं तो चांगला होता. आणि तो सारखा त्यांना बोलायचा की घरी माझ्या एक दिवस तरी राहायला या. तर आपले गुरु आपल्या घरी राहायला आले म्हणजे ही मोठी गोष्ट आहे आपल्याकडं. तर एक दिवस ते तसे कुणाकडे जात नसत, पण त्यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की एक दिवस त्यांनी विचार केला की याची ही सवय चांगल्या प्रकारे मोडली पाहिजे. तर म्हणून ते म्हणले मी येतो तुझ्याकडे राहायला. आणि तो पुण्यातच कुठतरी राहत होता. आणि ते म्हणले 1 का 2 दिवस फक्त येईन. ते म्हणले या. तर त्यांनी त्यावेळेस ते बैलगाडी टांगा काय जे असेल ते केलं आणि त्याच्या घरी उतरले. ते
ते 8 सुटकेसेस घेऊन उतरले त्याच्या घरी. तर त्यांनी त्या सगळ्या सुटकेस उतरवल्या आणि त्यांचं स्वागत केलं आणि ते काय चहा खायला काहीतरी दिल्यानंतर म्हणाला, गुरुजी एवढ्या सुटकेस कशाला आणल्यात? ते म्हणले, मी इथं आलोय ना म्हणून आणल्या. तो म्हणलं, बरोबर आहे, पण गुरुजी तुम्ही 1-2 दिवसांचेच पाहुणे आहात, म्हणजे 1-2 दिवसासाठीच आलाय. तर त्याला म्हणाले, एक्झॅक्टली, आणि या पृथ्वीवर देखील तू फक्त काही दिवसांसाठी आलेला आहेस, असं ते त्याला म्हणाले. आणि तेव्हा त्याला ते घरात सगळ्या जमवलेल्या वस्तू त्याला जाणवल्या की आपण काय करून ठेवलेले. अशा प्रकारे त्यांनी त्याला तो धडा शिकवला असं म्हणतात. ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही आता पुण्याचं आमचं जुनं घर विकलं, तर त्या घरामध्ये एक आजोबांचं हस्ताक्षर आणि आजोबांच्या माझ्या हस्ताक्षरातली काही मोडी लिपीमध्ये लिहिलेली पत्र आणि मोडी लिपीमध्ये त्यांनी लिहिलेला जमा खर्च वगैरे, तर त्या अशा 1894-95 किंवा 1900 सालातल्या नोट्स आजोबांच्या डायरीतल्या, तर त्या मात्र आम्ही जपून ठेवल्या. बरोबर आहे. आणि त्यांच्या वेळचं आजोबांच्या लग्नापासूनच मला वाटतं पंजोबांपासूनच एक जुनं कपाट, ती आपल्याकडे अशी ती ऑर्नेट कपाट पूर्वी काळ्या रंगाची वगैरे असायची, तर ते एक कपाट जे आहे तेवढं आम्ही त्यांच्या वेळच्या आठवणी म्हणून जपून ठेवलं. पण आता पुढे त्यांच्यानंतर आईबाबांच्या सुद्धा काही फर्निचरच्या, पुस्तकांच्या, पत्रांच्या आठवणी, मग त्याच्यानंतर पुढच्या दर 30-40 वर्षांनी, 25-1 वर्षांनी नवीन पिढीमध्ये संपूर्ण नवीन संसार आणि त्याच्या आठवणी तयार होतात. हे जर असंच चालू राहिलं तर म्हणजे एकंदरीत पृथ्वीवरचा कचरा वाढतोय ही गोष्ट अलैदा, पण वैयक्तिक आपल्यासाठी सुद्धा, कारण याच्यामध्ये इतक्या भानगडी होतात. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर एखादा माणूस गेल्यानंतर माणूस अचानकच जातो. म्हणजे असं होत नाही की खूप प्लॅन करून ह्या दिवशी जाणार आहेत असं ऑफकोर्स असं घडतं हे आपल्याला माहित आहे. पण अगदी आजारी असलेला माणूस जेव्हा सुद्धा जातो तेव्हा आजूबाजूची मंडळी, नातेवाईक मंडळींना असं वाटतं, अरे हे अचानक गेले. तर तुम्हाला तयारी करायला वेळ देऊन सुद्धा मंडळींची मनाची तयारी होत नाही आणि असं वाटत राहतं की नाही, आपण या आजारातून, अगदी दुर्धर आजारातून, स्टेज 4 कॅन्सरच्या सुद्धा डॉक्टरांनी जेव्हा सांगितलेलं असतं की आता उपाय थांबवा, आता काही करून, तरी सुद्धा पेशंटच्या मनामधली जी आशा आहे ती कधी जात नाही आणि ते काही चुकीचं नाही. पण मला असं वाटतं की एका बाजूला ती आशा तेवत राहणं, ती जिवंत राहणं हे उत्तम आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच बाजूला आजूबाजूच्या पसाऱ्याची काळजी घ्यायला सुरुवात करणं हे सुद्धा प्रॅक्टिकल आहे, तेही शहाणपणाचं आहे. प्रॅक्टिकल आहे आणि त्यात एक मुक्तीचा आनंद आहे. म्हणजे ते बंध तोडण्याची सुरुवात आधीपासूनच करणं, यात एक काहीतरी फार मोठी ब्युटी आहे असं वाटतं. ती ब्युटी पण आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा त्यातला भाग ड्युटीचा आहे असं मला वाटतं. क्या बात आहे. याचं कारण ती ड्युटी टुवर्ड्स युअर किड्स आणि ड्युटी टुवर्ड्स युअर फ्युचर जनरेशन्स. कारण एखाद्या माणसांनी जर आपल्या अफेअर्स ऑर्डरमध्ये आणल्या नाहीत तर त्याची सगळी काळजी, त्याची सगळी जबाबदारी त्याच्या पुढच्या पिढीवर पडते आणि त्याची सगळी माहिती, उदाहरणार्थ बँक अकाउंटचा विषय असेल तर तुला हे माहिती आहे, मला हे माहिती, परत त्या व्यक्तीचं काय, त्याच्या फिक्स्ड डिपॉझिट स्कीम मध्ये पैसे असतील, काही कुठे असेल, ते मिळवायला पुढच्या पिढीला वर्षानुवर्ष लागतात. माझ्या वडिलांची एक FD SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवली कधीतरी त्यांनी पूर्वी, आणि 96 साली ते अचानक गेले. त्यांची FD त्या बँकेत होती हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. सुदैवाने, आणि याच्यामध्ये आणखीन एक गंमत म्हणजे त्या बँकेच्या लोकांनी कधीतरी 1-2 फोन केले असतील, ते कधी घेतले गेले नाहीत. त्यांनी पत्र पाठवलं, ते कदाचित डिलिव्हर झालं नसेल किंवा बँकेचं फालतू काहीतरी पत्र आहे म्हणून लक्ष गेलं नसेल. पण आम्हाला कुणाला पत्ताच नाही की वडिलांची FD SBI मध्ये आहे. अनेक वर्षांनी माझ्या वहिनीची एक मैत्रीण SBI मध्ये कामाला असताना
ती नेमकी त्या जुन्या अकाउंटच्या सेक्शनला होती. आणि तिने नाव ओळखलं की अरे आपल्या मैत्रिणीचे सासरे आहेत आणि यांची एफडी आता ती बँक सरकार जमा होतीये. तिने बिहारहून माझ्या वहिनीला फोन केला आणि ती म्हणाली की अगं हे तुझे सासरेच आहेत ना, मग यांच्या नावावर एफडी आहे, तुम्ही त्यांचे पैसे क्लेम नाही का केले? त्यानंतर ते पैसे क्लेम करायला एसबीआयने आम्हाला 5 वर्ष लागली. बापरे. याचं कारण स्टेट बँक ऑफ इंडियाचे पुण्याचे ज्या खात्याचे मॅनेजर जिथे होते त्यांना जेव्हा लक्षात आलं, त्या बँकेचे मॅनेजर त्यांना जेव्हा लक्षात आलं की एक कोणतरी हा माणूस गेला आणि त्याच्या एफडीतून आता त्याच्या मुलांना किंवा त्याच्या बायकोला, माझी आई तेव्हा 82 वर्षाची, आता या बायकोला 82 वर्षाच्या बाईला अचानक 2-4 लाख धनलाभ होतोय, त्या मॅनेजरच्या आणि बँकेच्या तोंडाला पाणी सुटलं. आणि त्यांनी 5 वर्ष आम्हाला ते पैसे मिळू दिले नाहीत, प्रचंड त्रास दिला. आणि आम्ही सर्व प्रकारचे अर्ज केले की ती माणसं म्हणायची नाही एवढं तुम्ही करून या, पुढच्या वेळी पैसे मिळतील. ज्या क्षणी एका पॉइंटला आम्ही ठरवलं की हे पैसे आपल्या नशिबात नव्हते आणि वडिलांनी नाही म्हटलं तरी वडिलांची चूक झाली की त्यांनी आम्हाला वेळीच हे सांगितलं नाही की या बँकेमध्ये माझं खातं आहे बरं का, निदान आम्ही जाऊन विचारणा केली असती. पुढे त्या म्हणजे ते बाकी तो विषय सोडून द्यायला पाहिजे, पण निदान तुमचं कुठल्या बँकेत खातं आहे, किती हल्ली एकाच बँकेत खातं असेल असं नाही, तुमच्या काही स्टॉकमध्ये पैसे आहेत का, तुम्ही कुठे इन्शुरन्समध्ये तुमचा विमा काढलाय का, मग त्याला नॉमिनेशन केलंय का. नॉमिनेशन ही फार महत्वाची गोष्ट असते. बऱ्याचदा काय होतं की नॉमिनेशन आपण जेव्हा तुम्ही विमा काढल्यानंतर विमा कंपनी तुम्हाला पत्र किंवा ईमेल पाठवते की नॉमिनेशन करा म्हणून. आपण काय म्हणतो, ठीक आहे हे काय आत्ताच करायला पाहिजे असं नाही, अजून मी काही कुठे गेलेलो नाहीये. हे म्हणजे काय, त्या विमा कंपनीला माझ्या मरण्याची घाई झालेली का काय, असं करत आपण ते करत नाही. आणि माझ्या पाहण्यात अशी 5 उदाहरणं आहेत की विम्याचं नॉमिनेशन नाही, बँकेच्या खात्याला नॉमिनेशन नाही, आणि याचा सगळा त्रास पुढच्या बाकीच्या मागे राहिलेल्या लोकांना होतो. त्यांना कोर्टात जायला लागतं. लोकांना एक लक्षात येत नाही की जर तुम्ही स्वतःहून नॉमिनी दिला नाहीत आणि त्या नॉमिनीला आणि अजून कोणाला तरी विश्वस्ताला हे सांगितलं नाही, तर तुमची मालमत्ता तुमच्या लोकांकडे जाईल याची खात्री अजिबात नाही. बहुतेक देशांमध्ये, बहुतेक राज्यांमध्ये, भारत असो अमेरिका असो, बहुतेक वेळा ती सरकार जमा होणार आहे आणि तुमच्या पुढच्या बाकीच्या मागच्या लोकांना प्रचंड कष्ट घ्यायला लागतील, पैसे चारावे लागतील, लोकांना लाच द्यावी लागेल. हे तुम्हाला मान्य आहे का? आणि हे सगळं कशासाठी की आज मला थोडा कंटाळा करायचा आहे किंवा उद्या माझा मृत्यू असेल परवा, याच्यावर हे मला हे मान्यच नाही की उद्या, म्हणजे मला आश्चर्य असं वाटतं की आज तागायत जगामध्ये एकही मनुष्य अमरत्व घेऊन आलेला नाही. असं असूनही आपण जेव्हा लोकांना हे सांगतो, जेव्हा की अहो जायच्या आधी प्रत्येक जण आपल्याला म्हणतो नाही नाही मी काही एवढ्यात जाणार नाही. हाऊ डू यू नो? म्हणजे हे काय लोकांचा कसला विश्वास आहे, का वेडेपणा आहे का मूर्खपणा आहे, माझ्या लक्षात येत नाही. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक क्षणी मृत्यूची चाहूल जवळ बाळगून तुम्ही राहायला पाहिजे, पण ज्या गोष्टी प्रॅक्टिकली करणं आवश्यक आहे त्या गोष्टी तुम्ही करायलाच पाहिजे. बरोबर आहे. त्या महाभारतातला जो युधिष्ठिराचा यक्ष युधिष्ठिर संवाद आहे, त्यात मग तो एक प्रश्न युधिष्ठिराला विचारतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं, आणि युधिष्ठिराने हेच उत्तर दिलं की आजूबाजूला नश्वरता प्रचंड थैमान घालती आणि कुठली गोष्ट क्षणभंगूर आहे, प्रत्येक गोष्ट हे सर्वत्र आजूबाजूला दिसत असून देखील माणसं स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा आपण अमर पट्टा घेऊन आलोय अशी वागतात. यापेक्षा दुसरं आश्चर्य मला काही वाटत नाही, कारण त्यांना त्या मृत्यूची आणि या अशाश्वततेची खऱ्या अर्थानं जर जाणीव असती तर लोक फार वेगळ्या पद्धतीने वागले असते. आणि मुद्दा बरोबर आहे. नाही, आणि मला असं वाटतं की अशाश्वततेची, क्षणभंगूरपणाची त्या जाणीव लोकांना असती तर
म्हणजे फायनान्शियल आस्पेक्ट तर सोडाच, म्हणजे आर्थिक बाबी, लोक एकंदरीतच जीवनात खूप वेगळे एक्झॅक्टली एकंदरीतच म्हणतोय. म्हणजे क्षणाक्षणाला पाप करताना जी लोक मंडळी दिसतात, तर लोकांच्या मनात कुठेतरी आलं असं की अरे कधीतरी असा जबाब द्यायला लागेल का काय, निदान या भीतीपायी तरी थोडस चांगलं व्हायला हरकत नाही. पण असं होताना दिसत नाही. कारण बहुतेक मंडळींना वाटतं एकतर आपण अमर आहे, किंवा जेव्हा अगदी मरायची वेळ येईल तेव्हा थोडासा दानधर्म, थोडं 1-2 सत्यनारायण आणि काही गुरूंना नमस्कार वगैरे केले की माझी पापं सगळी जळून जाणार. आणि ते कन्फेशन वगैरे जसं ख्रिश्चनिटीमध्ये आहे तसं आपल्याकडे सुद्धा एकदा म्हणजे कुठला तरी गुरु पकडायचा आणि गुरु माझी सगळी पापं घ्या म्हणायचं, झालं संपलं. त्यापेक्षा तुम्ही जरा चांगले वागायला काय हरकत आहे. अगदी बरोबर आहे. पण मला असं वाटतं की हा फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि याच्यावर एक याच्यातला भाग असा आहे की आपण अजून त्याच्या डिटेल्स मध्ये गेलो नाहीये की नक्की काय काय करायला पाहिजे आणि काय काय स्टेप्स लोकांनी घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं आपण याच्या पुढच्या भागामध्ये, पुढच्या पॉडकास्टला आपण एक याच्याबद्दलचं एक फ्रेमवर्क लोकांपुढे काहीतरी ठेवूयात की तुम्ही म्हणजे तुमच्या आजारपणाबाबत असो. आता आजारपणाच्या बाबतीत एक एवढा मुद्दा एका मिनिटात सांगतो आणि मग आपण आजचा आपला पॉडकास्ट थांबू. कधी कधी आपल्याला आता कोविडच्या निमित्ताने माहिती, आपला मित्र विकास अबनावे कोविडमध्ये व्हेंटिलेटरवर असताना गेला आणि अशी कितीतरी म्हणजे आपल्याला माणसं जवळची माहिती आहे की त्यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये, माझ्या पत्नीच्याही बाबतीत तसंच झालं की शेवटचे 11 दिवस ती व्हेंटिलेटरवर होती, तिला ते ब्रिथिंग मशीन लावलेलं होतं. तर हल्ली एक मेडिकल क्षेत्रामध्ये, हॉस्पिटल्समध्ये डू नॉट रेससिटेट नावाचा एक डिरेक्टिव्ह असतो की ज्याच्यामध्ये आजारी पेशंट्सला जर तुमच्यावर अशी वेळ आली तर आणि तुम्ही क्लिनिकली तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला पुन्हा रेससिटेट करून पुन्हा ते सीपीआर किंवा मशीन आणि ते शॉक देऊन परत जिवंत करायचं का? कारण हल्लीचं मेडिकल सायन्स पुन्हा हे असे चमत्कार करू शकतं. तर जी मंडळी अशी आहेत की ज्यांना बाकी त्यांचं शरीर वेगवेगळ्या कारणामुळे जर्जर झालं आहे, तर मग ते असा एक निर्णय घेऊ शकतात की नाही, माझ्या आजाराला मी कंटाळलो आहे आणि जरी तुम्ही मला टेक्निकली, थिअरेटिकली जिवंत करू शकलात तरी मला ते नको आहे. मला आता या यातनांमधून सोडवा. आणि त्याला DNR, डू नॉट रेससिटेट असा तो पेशंटच्या सहीने हे केलं जातं. पण त्या पेशंटनी असं केलं आहे हे जवळच्या नातेवाईकांना माहीत असतं का? बऱ्याचदा काय होतं की माझ्या पाहण्यात अशाही केसेस आहेत की तसं सांगितलेलं असून सुद्धा जवळच्या नातेवाईकांनी असा हट्ट केला की नाही नाही नाही, तुम्ही त्यांना जिवंत करा. त्या माणसाची बायको त्या डॉक्टरांना सांगत होते की नाही नाही, माझ्या नवऱ्याला तुम्ही हे करायला पाहिजे. आणि ती डॉक्टर मंडळी, हॉस्पिटल तिला सांगते की पेशंटच्या रेकॉर्ड्समध्ये पेशंटनी आम्हाला DNR आहे, नाही आम्हाला करता येत, याच्या विरुद्ध आम्ही नाही जाऊ शकणार. त्यामुळे म्हणजे पण मग अशा ज्या गोष्टी आहेत की एकदा तुम्ही बेशुद्ध पडल्यानंतर तुमच्या बाबतीतले मेडिकलचे काही निर्णय हे जवळच्यांनी काय घ्यावेत, तर ह्या गोष्टी तुम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टींची एकतर नोंद असायला पाहिजे किंवा तू म्हणालास तसं जवळच्या नातेवाईकांबरोबर या गोष्टींची चर्चा, संवाद हा सुरू करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये पुढच्या वेळी नुसता एक छोटासा शेवटचा मुद्दा की जेव्हा कुठलाही आजार त्याचं निदान तुमच्या बाबतीत होतं आणि त्यातल्या त्यात आपण कॅन्सरचा आजार घेऊया की हल्ली कॅन्सर घरटी आपल्याला माहिती आहे, कॅन्सर आढळतोच. कॅन्सरचं निदान मध्ये कुठल्याही स्टेजचा असो ते घेऊन जर तुम्ही डॉक्टरच्या तिथून घरी आला असाल, पहिली गोष्ट तुम्ही करायला पाहिजे, यू शुड प्लॅन टू एंटर इन टू दिस डिस्कशन विथ युअर फॅमिली. मग तुमच्या जवळची तुमची बायका असेल, तुमचा नवरा असेल, तुमची मुलं बाळा असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, त्यांच्याशी हे तुम्ही बोलणं हळूहळू सुरू करायला पाहिजे. या संवादाची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि तुम्ही नंतर 10 वर्ष जगाल, तो मुद्दा वेगळा आहे. पण तुम्ही जर अशी कागदपत्र सुरू केली, तुमचं विल तुम्ही 1000 वेळा बदलू शकता.
रोज तुम्ही परत ते विल अपडेट करू शकता, पण ते तुम्हाला त्याची सुरुवात कुठेतरी पहिल्यांदा करायला पाहिजे. आणि त्यामुळे या गोष्टी हळूहळू का होईना असं व्हायची गरज नाही की फायनली तुमची काहीतरी एक इच्छा आहे, तुम्हाला अगदी शेवटच्या मोमेंटला तुम्हाला असं वाटतं की मला एवढं काहीतरी माझ्या जवळच्या माणसाला सांगायचं होतं, पण आय कॅनॉट, बिकॉज एवढी मला वर्ष देवाने दिली होती, पण एवढ्या वर्षांमध्ये आय वेस्टेड दॅट टाइम. आणि मी टीव्ही बघत बसलो, मी टीव्ही सिरियल बघत होतो, माझ्या घरची माणसं माझ्या शेजारी होती, पण मी त्यांच्याशी जवळचं चार काही गोष्टी बोलायच्या होत्या ते बोललो नाही. आता मला हे सगळं बोलायचं होतं, पण नाऊ आय एम नॉट इन अ पोझिशन टू शेअर दॅट. हे दुर्दैव आहे. मग बरोबर आहे. आणि पुढं तरी आयुष्यावर आपण बोलूच, पण त्याच्याही पुढचा एक जो मुद्दा असा आहे की ज्यावर वेगळं बोलणं आवश्यक आहे, की काही देशांमध्ये म्हणजे लक्झेंबर्गचं एक उदाहरण वैयक्तिकरित्या मला माहिती आहे की इच्छा मृत्यू हो, स्वीकारू शकता तुम्ही. फक्त ते डॉक्टर तेवढं बघतात की खरोखरच तुमचा आजार दुर्धर आहे, आणि तसं असेल तर तुमच्या हाताने तुम्ही ठरवू शकता की या तारखेला मी इच्छा मृत्यू पत्करणार आहे. आणि त्याची एक स्टोरी माझ्याकडे आहे, पण आपण हो, या विषयावर परत एकदा नंतर बोलू. डेफिनेटली चालेल.